नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईंनो, 11 जूनला आलेली आहे अधिक महिन्यातील शेवटची एकादशी. आता संपूर्ण अधिक महिन्यात जर तुम्हाला काही विशेष करायला जमलं नसेल तर आता ही शेवटची एकादशी 11 तारखेला आहे, म्हणजेच उद्या. आणि ही संधी तुम्ही घालवू नका, कारण एकादशी तिथीचं महत्त्व अधिक महिन्यात खूप असतं आणि या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाभ देते. पण या दिवशी नक्की काय करायचं आहे तर चला जाणून घेऊया. आता या एकादशीला 3-4 गोष्टी तुम्ही करू शकता आणि या तिन्ही चारही गोष्टी करायला नाही जमल्या तर त्यातली कुठलीही एक गोष्ट मात्र नक्कीच तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची. त्यांच्याकडे बघा, जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती आहे किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची. पांडुरंगांना पिवळी फुलं अर्पण करायची, तुळशीपत्र अर्पण करायचं खास करून, कारण पिवळा रंग हा यांना खूप आवडीचा आहे. आदल्या दिवशीच वाटलं तर तुम्ही तुळशीची पानं काढून ठेवा. आता तुम्हाला फार काही संगीत पूजा करायला वेळ नसेल किंवा पूजा करायला जमणार नसेल तर अगदी 10 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही एक मंत्राचा जप 108 वेळा करू शकता. आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. या मंत्राचा जप 108 वेळा किंवा कमीत कमी तुम्ही 21 वेळा करा, तर हे नक्कीच करू शकता ना. त्यानंतर हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम यापैकी कुठलीही एक स्तोत्र पठण करू शकता. हरिपाठ म्हणायला सोपं आहे, कोणीही म्हणू शकतं असं आहे. त्यामुळे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर हरिपाठ म्हणा. त्याचबरोबर आता भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे पठण अधिक महिन्यात करायला सांगितलं जातं. ते तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर ही एकादशी तिथी तुम्ही अजिबात मिस करू नका. या दिवशी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण करा, वाचन करा आणि कमीत कमी जर तुम्हाला हे नाही जमलं तर श्रवण तरी करा. त्याने आध्यात्मिक लाभ होतो. तुळशी पूजेला एकादशीला महत्त्व असतं, त्यामुळे तुळशीची पूजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करावी. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा गोसेवा या गोष्टी एकादशीला आपल्या हातून घडाव्यात. आणि एकादशीचा उपवास तर सर्वच जण करतात. आपल्याला झेपेल तशा पद्धतीने उपवास करायचा आहे. तुम्हाला नाही झेपला तरी हरकत नाही, तुम्ही फक्त सेवा केली, पूजा केली तरी चालेल. अधिक महिन्यात जी पण कुठली छोटी मोठी साधना सेवा आपण करतो त्याचं पुण्यफळ अधिक पटीने मिळतं, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या दिवशी एकादशी तिथीला जर तुम्ही कुठल्याही प्रकारची छोटीशी जरी पूजा केली, साधना केली, व्रत केलं तरी त्याचा तुम्हाला शारीरिक मानसिक लाभ होणार आहे, हे लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी उपवास जरी तुम्हाला करायला जमणार नसेल तर कमीत कमी तांदूळ खाऊ नयेत. तांदूळ हे एकादशीला वर्ज्य केले जातात. आता लसूणविरहित जेवण करावं, सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी घरात राग, वादविवाद, भांडणं, एकमेकांना शिव्या शाप देणं या गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घ्या. मन, वाणी, कृती यांची शुद्धता राखणं महत्त्वाचं आहे. कोणाची निंदा करू नका, चुगली करू नका. एकादशीच्या दिवशी तुम्ही बघा या गोष्टी अजिबात करायच्या नाही. कोणत्याही व्यसनापासून तुम्ही दूर राहावं. हिंसक विचार आणि कृती टाळावी. हिंसक आणि करुणेचा भाव ठेवावा. बघा, एकादशीची ही जी तिथी आहे ना, तर ती आपली आध्यात्मिक प्रगती करणारी तिथी आहे आणि म्हणूनच या तिथीचा लाभ घ्यायचा आहे. अधिक महिन्यातील एकादशी ही फक्त उपवासाची तिथी नसून मन, वाणी, कर्म यांचे शुद्धीकरण करण्याची संधी आहे. भगवान विष्णूंचे स्मरण, जप, दान, सात्विक जीवनातील बघा तुमच्या जे काही आध्यात्मिक महत्त्व वाढते. यामुळं श्रद्धा, भक्ती आणि संयमाने केलेली एकादशी जीवनात सकारात्मक मनशांती आणि ईश्वरावरील दृढ विश्वास वाढण्यास मदत करते. आता 11 तारखेची जी म्हणजेच उद्याची आलेली एकादशी आहे ती कमला एकादशी आहे. आता ही एकादशी एका विशिष्ट योगात येते. सर्वसिद्धी योग आणि शोभन योग या दिवशी असणारे, त्यामुळे हे योग अत्यंत शुभ मानले जातात. खास करून आपण एखादं काम सुरू केलं असेल आणि त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळावी, यश मिळावं, यासाठी या योगाचा लाभ करून घेतला जातो. व्यापार आणि करिअर संबंधित काही कामं व्हावीत म्हणून हे योग महत्त्वाचे असतात. मग आता काय करायचं
म्हणून या योगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन करायचं हे महत्त्वाचं आहे. आता भगवान विष्णूंची पूजा तर आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबरीने हे योग जुळून आल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा पूजा याबरोबर केली तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील. म्हणजेच लक्ष्मीनारायणाची पूजा, पांडुरंग आणि रुक्मिणीची पूजा या दिवशी करायची आहे. तर बघा ताईंनो, अधिक महिन्याचे आता शेवटचे 5 दिवस राहिलेले आहेत आणि हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण 11 तारखेला म्हणजेच उद्या एकादशी, 12 तारखेला प्रदोष, 13 तारखेला मासिक शिवरात्र, 14 तारखेला दर्श अमावस्येची सुरुवात आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे. हे शेवटचे 5 दिवस नक्कीच तुम्ही लाभ करून घ्या. जेवढी साधना उपासना करता येईल तेवढी करा. जेवढा जप विष्णूंचा करता येईल, त्याचबरोबर अगदी काही नाही जमलं तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जप जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती मी नेहमी अपलोड करत असते. आणि अजूनही तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक केलं नसेल तर आजच तुम्ही क्लिक करा. त्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.